स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. मस्त झाली होती आई खिचडी. आई ती गरम गरम खिचडी आणि त्यावर तूप, मजा आली. ए मी जरा पडते ग, कुणाचे फोन बिन आले तर घ्या. हो. सानिका, हा अवंतीला जरा सुपारी दे ग. हो. घे ना. बरं झालं राहिलं आलीस. अवंती, मला ना तुझ्याशी खूप बोलायचंय. बोल. मध्ये इतकं काही घडून गेलं. मला असं वाटलं होतं की माझ्या आयुष्यात सुद्धा तुझ्यासारखंच काहीतरी घडणार आहे. म्हणजे म्हणजे अविनाश? श्श्श, हळू. काय झालं सांग मला नीट. एका पार्टीमध्ये त्यानंतर आम्ही तिला खूप समजावलं आणि आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. एवढं सगळं घडून गेलं सानिका आणि तुम्हाला एका शब्दाने बोलली नाही? कमाल आहे तुझी. अगं, तुला तुझे प्रॉब्लेम्स कमी होते का? त्यात मी काय अजून भर घालू? त्यात मी तुला कधीच मदत करू शकत नाही ही खंत नेहमीच माझ्या मनात असते. सानिका, आपण कायम बरोबर नसलो तरी मनाने एकदम जवळ असतो, ही गोष्ट किती समाधानाची आहे. या सगळ्या कहाणीमध्ये एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. प्रसंग आला अविनाशवर, पण त्यांनी स्वतःचा तोल नाही ढळू दिला. सौरभ सारखा नाही येतो. आणि सानिका, खरं सांगू, तुझं पण मला कौतुक वाटलं. तू इतकं जबाबदारीने किती छान तोंड दिलंस या प्रसंगाला. नाहीतर सोपं असतं का? सगळं रुटीन चालू असतं, किती प्रॉब्लेम्स येत असतात, मुलं सांभाळायची, घर सांभाळायचं आणि या क्रायसिस मधनं पण जायचं. त्यात अगं अविनाशची आई पण इथे नव्हती. आई बाबांना तर काही सांगायची सोय नाही. स्वतःची दुःख स्वतःलाच सांगायची आणि स्वतः स्वतःची समजूत घालायची. सानिका, त्या दिवशी मी
मी आईबाबांना बोलताना ऐकलं. सानिका, आपल्या तिघांची त्यांच्या मनात सारखी काळजी असते ग. सारखं टेन्शन असतं त्यांना. तुला माहितीये, तनू हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तर बाबा कामत सरांजवळ अक्षरशः रडले. काय? सानिका, मुलांच्या दुर्दैवाची शिक्षा आईवडिलांना का भोगायला लागते ग? किती खुश होते ते. आपण शिकत होतो, आपले रिझल्ट, नंतर नोकरी लागली तेव्हा, आपली लग्न झाली तेव्हा. आता त्या आनंदाची एक पुसटती खूण सुद्धा नाही दिसत त्यांच्या चेहऱ्यावर. आपलं लग्न झाल्यानंतर आपण आपापल्या घरी सुखी राहू असाच विश्वास वाटला असेल ना त्यांना. नातवंड झाल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडायचा तर त्यांच्या मागे एक एक संकटच उभी राहिली. अवंती, आपल्या मुलांसाठी आपल्याला खंबीर व्हायला पाहिजे. सानिका, काय गंमत असते ना. अगं, अगदी परवापर्यंत आपणच दोघी दप्तर घेऊन शाळेत जात होतो इथून, आणि आता अचानक मुलांचं भवितव्य वगैरे गप्पा मारतोय. ते वय, ते दिवस पुन्हा येणार नाहीत ना ग. सानिका, अगं तुला सांगायलाच विसरले. परवानं मला आपल्या तिघांचा एक फोटो सापडला. तुझं नाकात बोट आहे, सलीलचं डोकं कट झालंय आणि माझे डोळे असे. तुला आठवतं तो फोटो आईने काढला होता. हसलो होतो आपण. आता त्या सगळ्या आठवणी फक्त फोटोतच राहिल्या. खरंच हे असे प्रसंग आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत ना ग. म्हणूनच ते फोटोत बंदिस्त होता. आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडले नाहीत तरी चालेल सानिका, पण आई बाबांच्या आयुष्यात त्यांच्या या वयात आपल्या तिघांमुळे त्यांना किती त्रास होतोय, किती मनस्ताप भोगायला लागतोय. सानिका, मला परत एकदा त्यांना पूर्वीसारखं खळखळून हसताना बघायचंय ग. एकदा तरी. हा बुके, हे समोसे आणि तो लाडूचा डबा दे. सोडच दे. मग ते जाऊ दे. केक कुठे आहे? तो मी फ्रीज मध्ये ठेवलेला. आण. शंकर, डबा दे लाडूचा. दे दे दे. हे बघ, केक आणला. हा, ठेव इथे. मी केक खाणार. अरे, आईने कापला केक खायचा, हा. नाहीतर नाही खायचा. हा. आता ऐका, आपली सगळी तयारी झाली आहे. आता काकू कधी देवळातून येऊ शकते, त्यामुळे तयार राहा. माझ्या किचन मध्ये तुमचे कसले उद्योग चाललेत रे? उद्योग नाही ग. मग अगं, उद्या आम्हाला तिघांना सुट्टी आहे ना, म्हणून आज आम्ही तिघं तुझ्यासाठी स्वयंपाक करणार आहोत आणि तुला खायला घालणार आहोत. बापरे, तुम्ही तिघ मला खायला घालणार? नको, थँक्यू. तुम्ही चला, मला कामाला तुम्ही राहा. अरे पण संजीव, काय चाललंय? काय नाही अगं, रिपोर्ट संपवायचे मला आज. साडी कशी आहे? छान आहे. मागच्या आठवड्यात घेतली होती ना, आज मुद्दाम नेसले नवीन. हो, आज काय विशेष? हो, देवळात पण जायचं होतं ना मला. का आज काय चतुर्थी आहे का? नाही रे, मग पौर्णिमा आहे का काय? नाही. अरे मुलं बघ ना काय करतायत. छान काम करतायत, स्वावलंबी बनतायत ना. हो, पण आजच काय उपरती झाली सगळ्यांना. तेजस पण आहे त्यांच्यात. हो. मग आज काय विशेष प्रोग्राम? कसला प्रोग्राम? मला हे संपवायचं आहे आज. असं काय करतेस? तू काही विसरतोयस असं नाही का वाटत आहे तुला? अगं हो, ते वाण्याचं बिल द्यायचं होतं ना. ए अनिता, तू देवळात जाताना का नाही दिलंस? काय तूही विसरतेस ना. काय रे तू सुद्धा? ए अनिता, प्लीज मला एवढं काम संपू देत ना. हे बघ, मी अर्ध्या पाऊण तासात फ्री होईन ना. प्लीज मला करू देत. हा. शी.
Happy birthday, happy birthday to you. Many happy returns of the day. काय मला वाटलं की तुला काय वाटलं आम्ही विसरलो? हो मग तू सांगितलंस ना मुलांना छे, मी नाही सांगितलं. मग अगं काकू, हा तेजसने आहे ना कॅलेंडरवर लिहिलेलं वाचलं आणि आम्हाला सांगितलं. अनिता, ही सगळी तयारी या मुलांनी केली बरं का. हो? तुला काम करावं लागत नाही म्हणून आज फक्त खायचं काम. वहिनी एक गिफ्ट तुला. तुझ्याकडून अनिता, तुला माहिती यांच्या शाळेमध्ये हातमागावरती रुमाल बनवायला शिकवलेत. हो यांनी खास तुझ्याकरता हे रुमाल बनवलेत. हो थँक्यू. मी कायम जवळ ठेवणार आहे तुझे रुमाल माझ्या. आणि काकू, हा बुके माझ्याकडून. थँक्यू. सो स्वीट ऑफ यू. आणि आई हे बक्षीस तुझ्यासाठी. माझ्यासाठी बक्षीस तू आणलंयस? नाही, मी स्वतः केलेलं आहे. हो. काय सांगतोस? शाण बाळ माझं. संजीव, मला या तिघांचं प्रेम मिळालं. त्याच्यापेक्षा दुसरं मोठं गिफ्ट असेल जगामध्ये? खरंय. ए आई, मला खूप भूक लागली ग. हे सगळं तुम्ही केलं? तुला मिळणार, तुला सगळं मिळणार हा. अनिता, जास्त. अनिता. Happy birthday to you. पूर्वा, अगं अशी गप्प गप्प का उभी? बरेच दिवसात आमच्यावर काही एक्सपेरिमेंट करून बघितलेलं नाहीयेस. दादा, पूर्वीसारखं वातावरण तरी उरलंय का? हे बघ बेटा, जगातली कुठलीच गोष्ट शाश्वत नसते. आता आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहावं म्हणून आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले म्हणून ते टिकून राहिलं. पण घरातल्या एका माणसाचा जरी सूर बिघडला ना तर सगळ्या घराची लय बिघडते. अगं आपण काही देव माणसं नाही आहेत. प्रत्येकाच्यात काही गुणदोष आहेतच ना. म्हणून हे असे प्रसंग निर्माण होतात. म्हणजे बघ, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. अमोल सध्या आमचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. तू जरा प्रेमाला त्याची समजूत घाल ना. घालशील? बरं जाऊ दे. हे बघ, मी स्टडीत बसतोय. तुला जर एखादा खमंग पदार्थ करण्याची हुक्की आली ना तर मी आहे. हा हाय पूर्वा. काय घरात कुणीच दिसत नाही? पूर्वा, आपल्या घरात कुणीच नाही असं क्वचितच घडतं नाही. पुरे आता अमोल, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. पूर्वा, हे आल्या आल्या. पण तू जाऊन मला चहा घेऊन ये. ठीक आहे, दादांनाही आवडतं. हे दादा आहेतच का घरात? हो, मी ठेवते. मिलिंद, तुम्ही जरा माझं ऐकून घ्या. काय ऐकून घेऊ? पण तुला ही गोष्ट शैलेशला सांगायची काय गरज होती? तू कोणी परका आहे का? हो, परकाच आहे. मिलिंद प्लीज. त्याला काय वाटलं असेल? हा, माझी नोकरी गेली म्हणजे मी तुम्हाला पोसायला असमर्थ आहे? हा, मिलिंद, मी तुम्हाला सुखात ठेवू शकत नाही. आणि तो असा मुळीच विचार करत नाहीये. उलट त्याला आपल्याला मदत करायची. मला नकोय कोणाची मदत. आणि एक लक्षात ठेव, त्याची तर मुळीच नको. कळलं?
दादांचं मूड कसं आहे? ठीक आहे. ठीक आहे. माझ्या विरोधातच बोलत असणार आहे. या घरात नेहमी माझ्या विरुद्धच चर्चा होत असते. मलाच दोष देत होते ना. त्यांच्या मते त्यांचा फक्त एकच मुलगा आदर्श आणि मी मात्र अमोल. नाही. माझ्या प्रॅक्टिसची लाज वाटते. कधी प्रॅक्टिकल होणार आहेत कुणास ठाऊक. तेव्हा ना दादांसारखं हुशार माणूस कुठल्या कुठे पोहोचला असतं. पण हे यांना पुढे जायची इच्छाच नाहीये ना, म्हणून आहेत अजून इथेच. पण ते समाधानी आहेत. आणि अमोल, आत्मिक समाधान हे जास्त महत्वाचं असतं. आता आल्या आल्या तू प्रवचन द्यायला सुरुवात करणार आहेस का मला? नाही, पण त्याने जे काही केले त्याच्याबद्दल त्यांना रिग्रेट्स नाही आहेत. आपण खूप जरी पुढे गेलो नसलो तरी आपण चुकीच्या मार्गाने तर जात नाहीये ना, याचं समाधान त्यांना जास्त आहे. ए बाई, तू माझ्या मागे उभं राहायचं सोडून उगाच. अमोल, तुला जर का असं वाटत असेल की आपल्या घरातले सगळेजण तुला खूप वाईट बोलतात, तर सॉरी. मी जेवढं आपल्या घरातल्या लोकांना ओळखलंय तेवढं तू सुद्धा नाही ओळखलेलं. नाही, ठीक आहे, मान्य आहे मला की तू जेवढं माझ्या घरच्यांना ओळखलंयस तेवढं मी ओळखलं नसेल. पूर्वा, तू मला तरी पुरतं ओळखलंस. हे बघ, या प्रकरणाकडं घरचे सगळे खूप पर्सनली बघतायत आणि माझ्या दृष्टीने ही फक्त एक केस आहे पूर्वा. इट्स माय प्रोफेशन. या प्रकरणात तू जर माझ्या पाठीशी उभी राहिली नाहीस तर मी खूप एकटा पडेन पूर्वा. मला तुझ्या साथीची गरज आहे पूर्वा. प्लीज. काय हो, काय काम काढलंय तेवढं? अगं काय नाही, जरा वेळ आहे तर बसल्या बसल्या सगळे कागद जरा नीट लावून ठेवले. कोर्टाचा मामला आहे, कधी कुठला कागद सादर करावा लागेल काही सांगता येत नाही. तुम्हाला एक सांगू का? हा. मला माहिती आहे अवीची ही लढाई टाळता येण्याजोगी नाहीये, हम्म. पण सारखा सारखा तोच विषय नका नव काढू. काय विरंगुळा म्हणून काही नाहीच आहे, सारखं आपलं तेच. हा सलील जरा इथे असता तर. जे नाही आहे त्याबद्दल कशाला बोलतेस तू? बरं बाई, नाही बोलत. आता कालचीच गोष्ट बघा ना, तो निखिल आला आणि सगळं वातावरण कसं फ्रेश करून गेला. हो, मेनू काय सांगितलं ना त्याने? गरम गरम मऊ भात, मेतकूट अँड तूप म्हणे. अशी 4 लोक आली जेवलीत की जरा बरं वाटतं. नाही तर तुमच्या दोघांचा ना जेवणावरचं लक्षच उडालंय. आता कोण काढतोय विषय? कसला विषय? आपण कितीही प्रयत्न केला तरी तो विषय आपल्याला टाळता येणार आहे का? मला राहून राहून वाटतं की मी स्वतः एका भोवऱ्यात सापडली आणि तुम्हाला सगळ्यांना त्या भोवऱ्यात खेचलाय. असं का बोलतेस ग? आम्ही कोणी परके आहोत का? हे बघ अवंतिका, अजिबात मनस्ताप करून न घेता त्रयस्थपणे या सगळ्या गोष्टीचा विचार कर, तर या भोवऱ्यातून बाहेर पडू शकशील. म्हणजे मी काय करू? माझ्या हातात काय आहे बाबा? तुझा भविष्य काळ. आता तू काय निर्णय घेतेस, तू काय विचार करतेस, त्यावर सगळं अवलंबून आहे. बाबा, काल रात्री अचानक विचार करताना मला एक गोष्ट सुचली. बघा, तुम्हाला पटते का? आपण जर ही केस कोल्हापूरच्या कोर्टामध्ये ट्रान्सफर करून घेतली तर? पण तशी परवानगी मिळेल? आणि कोल्हापूरला कशासाठी? इथे काय हरकत आहे? ही जर केस कोल्हापूरला ट्रान्सफर झाली ना तर प्रेसवाले शोभनाताईंची पाठ सोडणार नाही. त्या एकदम वैतागतील. इब्रतीला खूप जपतात ना त्या. मी त्याच्यावरच अटॅक करेन. पण ते कायद्याला धरून होईल? कायद्यात तशी तरतूद आहे बाबा. म्हणजे अशी खूप ग्राउंड्स आहेत की त्या ग्राउंड्सवर आपण हा अर्ज करू शकतो. म्हणजे असं बघा ना, माझं लग्न कोल्हापूरला झालं. हा प्रसंग घडेपर्यंत मी माझ्या पतीबरोबर म्हणजे सौरभ बरोबर तिथेच एकत्र.
आम्ही कोल्हापुरातच एकत्र राहत होतो. माझी मुलगी कनू तिथे असते आणि आर्याची तब्येत अधूनमधून खराब होत असते. त्याचा डॉक्टर तिथे, त्याला दाखवायला मला अनेकदा कोल्हापूरला जायला लागतं. ही आणि अशी अनेक ग्राउंड आहेत की ज्याच्यावर आपण हा अर्ज करू शकतो. माझं म्हणणं असं आहे की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. पण तिकडे जाऊन काय तू त्यांच्याच घरी राहणार आहेस? नाही, त्यांच्या घरी तर नाही राहता येणार मला आता, पण बघूया, काहीतरी विचार करूया. बरं हे बघ, मी मगाशी आपल्या केसच्या संदर्भातले सगळे कागद तारीखवार नीट लावलेत. एकदा तू जरा नजरेखालून घाल.